एके दिवशी शाळेतून परतताना मला एक निरागस मुलगी भेटली जी खूप रडत होती. ती रस्त्याच्या कडेला बसली होती आणि मी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. तेव्हा माझी नजर त्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलीवर पडली. ती मुलगी 15 वर्षांची होती. तिला घरी नेले. माझं नाव अर्चना आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचे हृदय हेलावेल. कारण कधीकधी जीवन आपल्याला त्या मार्गावर मदत करतं जिथे आपण कोणाकडून मदतीची अपेक्षा देखील करत नाही. मी 20 वर्षांची होते आणि माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी होते कारण सर्व काही उत्तम प्रकारे चालू होतं. गोरगरिबांना मदत करायची मला खूप सवय होती. मला कळत नाही का इतरांचा त्रास बघून मला तो सहन होत नव्हता. इतरांचा त्रास बघून मला माझ्या दुःखाची जाणीव होत होती. लग्नाआधी मी एका शाळेत जॉब करायचे. माझी आई या जगात नव्हती. ती 12 वर्षांची असताना ती मला या जगात एकटीला सोडून गेली होती. माझे वडील होते. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. आमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. मी कोणत्याही मजबुरीमुळे काम करत नव्हते. फक्त माझ्या आवडीमुळे जॉब करत होते. माझ्यापेक्षा मला एक मोठा भाऊ होता. त्याचे अजून लग्न झाले नव्हते, पण माझे वडील त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. माझ्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते. मी माझ्या वडिलांना माझं लग्न करण्यास सक्त मनाई केली होती कारण मला अजून लग्न करायचं नव्हतं. मी नुकताच माझा अभ्यास पूर्ण केला होता आणि आता काही काळ जॉब करून मला माझं स्वप्न आणि माझी आवड पूर्ण करायची होती. माझ्या वडिलांनी माझ्या प्रत्येक गोष्टीला सुरुवातीपासूनच महत्त्व दिले होते. माझ्या भावासाठी वडिलांनी एक चांगली मुलगी शोधली होती. दादाचे लग्न झालं होतं. वहिनी घरी आल्यावर मला खूप आनंद झाला होता. मला वाटले होते की मला वहिनीमध्ये जोडीदार मिळेल, पण वहिनी तिच्याच दुनियेत मग्न होती आणि तिने कधीच मला समजून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. पप्पा बहुतेक वेळा त्यांच्या व्यवसायात व्यस्त असायचे, तर भाऊ देखील पप्पासोबत काम करण्यात व्यस्त असायचा. मी पण माझ्या शाळेत जायचे. पण एके दिवशी शाळेतून परतताना मला एक निरागस मुलगी भेटली जी खूप रडत होती. ती रस्त्याच्या कडेला बसली होती आणि मी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. जेव्हा माझी नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या त्या निरागस मुलीवर पडली, ती मुलगी 15 वर्षांची होती आणि दिसायला खूप सुंदर होती. मी माझ्या गाडीतून उतरले आणि त्या मुलीच्या जवळ गेले आणि तिला विचारलं, "काय झालं? तू रस्त्याच्या कडेला बसून का रडतेस?" तर ती म्हणाली, "मला भूक लागली आहे दीदी. मला खूप भूक लागली आहे. माझी खरी आई या जगात नाही. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आहे आणि माझ्या सावत्र आईने माझं जगणं कठीण करून टाकलं आहे. माझ्या वडिलांसमोर माझी सावत्र आई माझ्याशी खूप चांगली वागते, पण त्यांच्या मागे ती मला तिचा शत्रू मानते. माझे वडील माझ्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देतात खरे, तर काही दिवसांपासून माझे वडील नोकरीसाठी शहरात गेले आहेत. माझी सावत्र आई मला घरातील सर्व काम करायला लावते, तर मला अभ्यासाची आणि डॉक्टर होण्याची खूप आवड आहे. त्यांना नाही वाटत मी शाळेत जावं. माझ्या वडिलांनी माझ्या चांगल्या शाळेत प्रवेशही घेतला आहे. माझी सावत्र आई मला सांगते की शिक्षण शिकण्याची काही गरज नाही. तू घरी राहून घरातील कामही करत जा. पण मी घरची सगळी कामं करते, पण मला माझं शिक्षण पण सोडायचं नाही. माझ्या वडिलांनी ज्या दिवसापासून हे शहर सोडलं तेव्हापासून तिने माझं जगणं कठीण केलं आहे. मी सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामं करते आणि माझ्या सावत्र आईला झोपेत सोडून शाळेत येते. पण जेव्हा मी सुट्टी संपवून घरी जाते तेव्हा मला माझी सावत्र आई खूप मारते आणि म्हणते की मी तुला मनाई केली आहे तरी तू शाळेत जातेस का? तू शाळेत गेलीस तर मी तुला काही खायला देणार नाही. दीदी, मला उपाशी राहणं मान्य आहे, पण मला माझं शिक्षण शिकून सक्षम व्हायचं आहे. गेल्या 3 दिवसापासून माझ्या सावत्र आईने मला काहीही खायला दिलं नाही. मी अशीच भुकेने तहानलेली शाळेत जात आहे, पण आज भुकेने माझी अवस्था बिकट झाली आहे. मी शाळेतून पायी घरी जात होते, पण भुकेमुळे मला चालताही येत नव्हतं. म्हणूनच मी इथे रडत बसले. मी त्या मुलीला म्हणाले, "तू काळजी करू नकोस. माझ्याबरोबर ये, मी तुला खाऊ घालते." माझे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मी तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर मी तिला पोटभर जेवण दिलं. ती मुलगी मला वारंवार आशीर्वाद देत होती आणि म्हणत होती, "दीदी, देव तुमचं खूप चांगलं करेल. आज तू मला खूप मदत केली आहेस. देव तुझी नेहमीच मदत करेल." पण हे बोलता बोलता अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले, "काय झालं? तू का रडत आहेस?"
आता तुला पोटभर खायला मिळालं आहे ना, म्हणून नेहमी चेहऱ्यावर हसू ठेव आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. ती मुलगी म्हणाली, दीदी आज तू मला मदत केलीस, पण माझी सावत्र आई रोज माझ्यासोबत असंच करते. आता मी घरी गेले तर मला शाळेच्या ड्रेसमध्ये पाहून ती पुन्हा रागे भरेल. त्यानंतर ती मला काहीही खायला देणार नाही. माझे आयुष्य असेच चालू राहील. माझे वडील लवकर घरी यावे हीच मी देवाला प्रार्थना करते, कारण वडिलांची इच्छा आहे की मी शिक्षण पूर्ण करून कर्तृत्ववान व्हावं. पण त्यांच्या पाठीमागे माझी सावत्र आई मला त्यांच्या घरची मोलकरीण करते. मी म्हणाले, तू तुझ्या सावत्र आईची तक्रार तुझ्या वडिलांकडे का करत नाहीस? तू हे सगळं शांतपणे का सहन करतेस? ती म्हणू लागली, दीदी तू माझ्या सावत्र आईला ओळखत नाहीस. मी माझ्या वडिलांकडे तिच्याबद्दल तक्रार करण्याची अनेक वेळा प्रयत्न केला आहे. त्या बदल्यात तिने माझ्यासोबत खूप वाईट केलं आहे. मी सर्व काही सहन करू शकते, पण मी माझं स्वप्न कोणत्याही प्रकारे पूर्ण करणारच आहे. दीदी तुम्ही बघा, एक दिवस मी खूप मोठी डॉक्टर होईल. काहीही झालं तरी मी परिस्थितीशी लढून माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. त्यासाठी मला माझ्या सावत्र आईचे सर्व अत्याचार सहन करावे लागले तरी चालेल. त्या मुलीच्या डोळ्यात तिची स्वप्न पूर्ण करण्याची जी तळमळ मला दिसली, कदाचित हीच तळमळ आपल्या समाजातील प्रत्येक मुलीमध्ये आली तर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आम्ही दोघी हे बोलत असतानाच अचानक माझा मोबाईल वाजू लागला आणि मी पाहिलं की माझ्या घरून मला कॉल येत होता. मी त्या मुलीला म्हणाले की तुला इथे बसून आणखी काही खायचं असेल तर तू ते खा आणि मी बिल भरेल, पण आता मला जायचं आहे. मी पण एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. मला मुलांना शिकवण्याची खूप आवड आहे. मी माझ्या घरी जात आहे. मला घरी पोहोचायला उशीर झाला म्हणून माझ्या घरून मला फोन येत असल्याचे सांगून मी त्या मुलीला तिथेच सोडून घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच मुलगी मला रस्त्याच्या कडेला तोंड पाडून बसलेली दिसली आणि तिचा चेहरा पाहून मला समजले की आजही तिला जेवण भेटले नव्हते. आज मी तिला बाजारातील जेवण दिले नव्हते, कारण बाजारातील अन्न दररोज खाऊन माणूस आजारी पडतो. आज मी तिला माझ्या वाटेचे जेवण दिले आणि मग तिने जेवण केले आणि आजही ती मला खूप आशीर्वाद देत होती, कारण आज माझे दुपारचे जेवण बाकी होते. मला भूक लागली नव्हती म्हणून मी शाळेत माझे दुपारचे जेवण केलेच नाही. मी माझ्या घरी जाऊन जेवू शकले असते, पण त्या गरीब मुलीला पोटभर जेवण न मिळाल्याने शिक्षा झाली असती, कारण ती शिक्षण घेत होती. या जगात कसे कसे लोक आहेत माहीत नाही. आजही त्या मुलीने पोटभर जेवण केले होते. असेच बरेच दिवस निघून गेले होते. दररोज सकाळी आमच्या घरची मोलकरीण माझ्यासाठी दुपारचा लंच बॉक्स पॅक करायची, जे मी शाळेत गेल्यावर खात नसे, कारण मला त्या मुलीचा विचार यायचा. मी तिच्यासाठी डब्बा ठेवायचे आणि मग सुट्टीवरून घरी परतताना ती मुलगी रस्त्याच्या कडेला बसलेली दिसेल तेव्हा मी माझा टिफिन तिला खायला द्यायचे, कारण आता तीही माझी वाट पाहत बसलेली असायची की मी आल्यावर तिला पोटभर जेवायला मिळेल. माझे आयुष्य अशाच प्रकारे जात होते. मला माझ्या वहिनीची फारशी पर्वाच नव्हती, कारण वहिनी श्रीमंत कुटुंबातील होत्या. ती खूप बिघडलेली आणि गर्विष्ठ मुलगी होती, त्यामुळेच ती तिच्यासमोर कुणालाच काहीच किंमत देत नव्हती. वहिनी आल्यानंतर दादाही बदलला. असे असूनही माझ्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही, कारण माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात. पण एके दिवशी माझ्या आयुष्यातून आनंद संपण्याची वेळ आली होती, कारण माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली होती आणि मी त्यावेळी शाळेत होते. मी मुलांना महत्त्वाच्या गोष्टी समजावत होते, त्यामुळे माझा मोबाईल सायलेंट होता. मला घरून खूप फोन येत होते, पण मोबाईल सायलेंट असल्यामुळे मला कॉल्स आलेले समजलेच नव्हते. माझा क्लास संपताच मी माझ्या मोबाईलकडे पाहिलं आणि माझ्या फोनवर खूप मिस कॉल आलेले होते. हे पाहून मला धक्काच बसला. मी परत फोन करताच वडिलांची तब्येत बिघडल्याचे मला कळले, म्हणून मी पटकन माझ्या घरी निघाले. घरी पोहोचल्यानंतर मला कळले की माझे वडील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. मी ताबडतोब घरातून हॉस्पिटलसाठी निघाले आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा मला कळले की माझे वडील नुकतेच मरण पावले आहेत आणि ते माझी आठवण करत करत हे जग सोडून निघून गेले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयंकर दिवस होता, कारण त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील वाईट दिवस सुरू झाले होते. आपल्या वडिलांच्या मृत्यूवर मी खूप रडले होते, कारण माझे वडीलच होते. त्यांनी मला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले होते. ते त्यांच्या व्यवसायात खूप व्यस्त असायचे, पण त्यांनी आपल्या मुलीवर प्रेम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
वहिनी आल्यानंतर भावाने बहिणीकडे लक्ष देणे बंदच केले होते. त्या वडिलांनी तिच्यावर प्रेम करण्याची कोणतीही कसर सोडली नाही. वहिनी आल्यानंतर भावाने माझ्याकडे लक्ष देणे तर बंद केले होते. जे माझ्या छोट्याशा सुखाची काळजी घेणारे व्यक्ती होते आणि आज माझी खूप काळजी घेणारी व्यक्तीच माझ्यापासून वेगळी झालेली होती. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा मला खूप धक्का बसला होता. त्यामुळे मी शाळेत जाणेही बंद केले होते आणि आता मी घरीच राहत होते. कारण माझ्या वडिलांच्या मृत्यूचा धक्का माझ्या हृदयाला बसला होता. माझ्या वडिलांना आठवून मी रोज रडत असे. मी दिवसभर माझ्या खोलीत कोंडून राहायचे. तेव्हा वहिनीने तिच्या मैत्रिणींना घरी बोलवायला सुरू केले. कारण आता त्यांना कोणीही अडवणारं नव्हतं. वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी दादा पुन्हा ऑफिसला जाऊ लागला आणि वडिलांच्या जाण्याचा धक्का मनात ठेवून मी खोलीत कोंडून राहायचे. वहिनीला आता कोणी काही म्हणणारं नव्हतं. वहिनी तिच्या मैत्रिणींना घरी बोलवायची, सोबत खूप पार्टी पण करायची. एके दिवशी मी माझ्या खोलीत होते, जेव्हा मला जोरात गाण्याचे आवाज ऐकायला येत होते. हे आवाज मला आमच्या घरातूनच ऐकायला येत होते. तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा मी पाहिलं की माझी वहिनी तिच्या मैत्रिणींसोबत गाणी लावून नाचत होती. त्यामुळे मी म्युझिक सिस्टीम जवळ गेले आणि जोरात म्युझिक सिस्टीमवर हात मारला होता. त्यामुळे ते गाणे बंद झाले. मी वहिनीला म्हणाले, वहिनी, तुला लाज वाटत नाही का? माझ्या वडिलांचे निधन होऊन काहीच दिवस झाले आहेत आणि तू इथे तुझ्या मैत्रिणींना बोलावून नाचत आहेस. माझ्या वहिनीने मला विचारले, का मी तुझ्यासारखं तुझ्या वडिलांच्या मृत्यूचे दुःख मानायला लावून रडत राहू का? ते तुझे वडील होते, माझे वडील नव्हते. मी माझ्या वहिनीला म्हणाले, पप्पा तुझे सासरे होते. ते नेहमी तुला सून नाही, मुलगी समजत होते. तू असे शब्द त्यांच्यासाठी उच्चारू नये. जर दादाला ही गोष्ट कळाली तर दादा तुमच्यावर किती रागवेल हे तुम्हाला माहीत आहे का? वहिनी म्हणू लागल्या, त्यांना ही गोष्ट कोण सांगणार? तू का? मी तुला काळजी करण्याची काही गरज नाही. तुझ्या अगोदर ही गोष्ट मी स्वतः त्यांना सांगेन. आणि हो, भविष्यात जर तू माझ्या कोणत्याही बाबतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी वहिनीच्या हाताकडे पाहिलं तर तिच्या हातात वाईन ग्लास होता. तिच्या इतर सर्व मैत्रिणींच्या हातातही वाईनचे ग्लास होते. हे पाहून मी थक्क झाले. मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, वहिनी, तुम्ही आमच्या घरात ड्रिंक करत आहात? आजपर्यंत आमच्या घरी कोणीही ड्रिंक केलेलं नाही. ती म्हणाली की तुझ्या घरात कोणी ड्रिंक घेत नसेल, पण मी तर पहिल्यापासूनच पीत आहे. मी तिच्या हातातून ग्लास हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा वहिनीने माझ्या तोंडावर जोरात चापट मारली आणि नोकराला सांगून मला जबरदस्तीने माझ्या खोलीत पाठवून दिलं. ती म्हणाली की आज मी तुझ्यावर उपाय नक्की शोधेल, येऊ दे तुझ्या भावाला. मी माझ्या खोलीत जाऊन खूप रडले. माझी वहिनी वाईट आहे हे मला चांगलंच माहीत होतं, पण ती एवढी निकृष्ट आणि बिघडलेली होती की ती आमच्या घरात ड्रिंक करत होती आणि रात्री तिच्या बिघडलेल्या मैत्रिणींसोबत डान्स देखील करत होती. रात्री दादा घरी आल्यावर त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ ऐकून मी माझ्या खोलीतून बाहेर पडताच दादा मला म्हणाला, अर्चना, आज तू माझ्या पत्नीचा तिच्या मैत्रिणींसमोर अपमान केला आहेस. मी बघितलं तर वहिनीच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. मी म्हणाले, दादा, मी तिचा अपमान केला नाही. तेव्हा दादा म्हणाला, हे बघ, तुझी वहिनी मी आल्यापासून रडत आहे आणि तिच्या मैत्रिणींनी पण मला फोन करून सांगितलं आहे की तुझी बहीण खूप विकृत स्वभावाची आहे. आज तिने सर्वांसमोर तुझ्या बायकोवर हात उचलला आहे. मला सांग, ती पण खोटं बोलेल का? माझ्या भावाचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला होता. वहिनीने माझ्यावर हात उचलला असताना मी वहिनीवर हात कसा उचलू शकते? पण मला समजलं होतं ही सर्व माझ्या वहिनीला बंधनं घालण्याची मला शिक्षा आहे. दादाने त्याच दिवशी ठरवलं होतं की तो माझं लग्न करेल आणि मग असे झाले की वहिनी मला घरातून हाकलून देण्यात यशस्वी झाली. लग्न झाल्यावर मी माझ्या सासरच्या घरी आले. मी कोणाशी लग्न केलं हे मला देखील माहीत नव्हतं, पण ज्या घरात माझं लग्न झालं आहे त्या घरात माझे वडील हयात असते तर त्यांनी माझं लग्न कधीच केलं नसतं, कारण हे मध्यमवर्गीय लोक होते. वहिनीने तिचं माझ्याशी असलेलं वैर घेण्यासाठी मुद्दाम दादाला विचारलं होतं की माझं लग्न अशा कुटुंबात करावं जिथे मी सुखी नाही राहणार. माझ्या सासरच्या घरी माझ्या पतीशिवाय त्याची आई आणि त्याचा लहान भाऊही राहत होते. आमच्याकडे देवाने दिलेले सर्व काही होते,
पण तरीही माझ्या भावाने माझं लग्न साधेपणाने केलं आणि मला हुंडा काही दिला नाही. जेव्हा मी लग्न करून या लोकांच्या घरी आले तेव्हा माझे पती माझ्या सौंदर्याचे खूप कौतुक करायचे आणि त्यांच्याकडे पाहून मला असे वाटायचे की ते माझ्यावर खूप प्रेम करतात. पण माझ्या सासूचा हेतू वाईट होता. ती मला वेळोवेळी टोमणे मारत असत. एवढ्या मोठ्या कुटुंबातील मुलगी असूनही तू आमच्या घरी रिकाम्या हाताने आली आहेस. मी त्यांना हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे की जर मुलीचं लग्न करणं त्यांच्या अधिकारात असतं तर तिने तिच्या इच्छेनुसार लग्न केलं असतं. परंतु मी माझ्या घरच्याची इज्जत वाचवण्यासाठी माझ्या भावाचं ऐकून लग्न केलं आहे. माझी सासू मला या गोष्टीवर खूप टोमणे मारत असे. म्हणायची, तुला या घरात आरामात राहण्याचा अधिकार तेव्हाच मिळेल जेव्हा तू आम्हाला तुझ्या हिश्श्याचा हुंडा आणून देशील. मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. तर त्या म्हणाल्या की तुला माहीत आहे की आम्ही गरीब आहोत. माझे दोन्ही मुलं मोलमजुरी करतात. मी तर माझ्या मुलाची पत्नी म्हणून तुला या घरात यासाठी आणलं जेणेकरून तुझ्या येण्याने खूप हुंडा आम्हाला मिळेल आणि तुझ्या कुटुंबातील लोक आम्हाला खूप पैसे देतील आणि माझा मुलगा त्याचा स्वतःचा व्यवसाय करू शकेल. पण तू तर रिकाम्या हाताने आली आहेस. आता सांग, आमचं घर कसं चालेल? तुझ्या वहिनीने मला खूप आश्वासनं दिली होती की ती तिच्या नंदेला हुंडा म्हणून भरपूर सामान आणि मोठी रक्कम देऊन पाठवेल. पण तुझी वहिनी खूप धूर्त आणि फसवी स्त्री निघाली. तिने तुला आमच्या घरी रिकाम्या हाताने पाठवले. मला वाटतं तू तुझ्या माहेरी जावं आणि तिथे गेल्यावर तुझ्या भावाला तुझा हुंडा द्यायला सांग. मी म्हणाले, हे तुम्ही काय बोलत आहात? मी एवढी भिकारी नाही ज्यामुळे त्या लोकांकडे जाऊन त्यांना हुंडा मागेल. मी इथे ज्या मार्गाने आले ते पुरेसे आहे. माझ्या सासूने माझे केस पकडले आणि म्हणाली, मग तुला या घरात खायलाही मिळणार नाही आणि तू आम्हाला पैसे आणून दिले तरच या घरची सून असण्याचा अधिकारही तुला मिळेल. मी माझ्या सासूला म्हणाले की तुम्हाला मला काही बोलण्याचा अधिकार नाही. मी माझ्या पतीशी याबद्दल बोलेल. माझ्या सासूबाई म्हणाल्या, तू ज्याच्याशी बोलू शकतेस बोल, पण तू फक्त माझ्या मुलाच्या व्यवसायासाठी पैसे दे. माझ्या मुलाने मजूर म्हणून आयुष्य जगावं अशी माझी इच्छा नाही. माझ्या सासूच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता. मी खूप रडले होते. त्यांनी माझ्यावर अत्याचार करायला सुरू केले. त्या मला घरची सगळी कामं करायला लावायच्या आणि सर्व लोकांसमोर मला त्या अपमानित करत होत्या. शेजारची बाई त्यांच्याजवळ येऊन बसायची तेव्हा ती माझ्या सासूबाईंना म्हणायची की तू खूप भाग्यवान आहेस. एवढ्या श्रीमंत घराण्यातील सून तुला मिळाली आहे. ती खूप सुंदर आणि शिकलेली देखील आहे. तेव्हा माझी सासू म्हणायची, तिच्या सौंदर्यावर तू जाऊ नकोस. ती श्रीमंत कुटुंबातील असूनही तिच्या भावाने तिला एकही पैसा दिला नाही. मी माझा सशक्त मुलगा तिच्याकडे फुकट सोपवला आहे. त्या बदल्यात तो अजूनही कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. तिने ठरवलं तर तिच्या भावाकडून काही पैसे आणून आम्हाला ती देऊ शकते. त्यामुळे माझा मुलगा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल. पण हिला तर काही पर्वाच नाही. तिचा पती नाराज आहे. माझ्या वहिनींनी माझ्याशी असे का केले? मला याचे वाईट वाटायचे. मला आठवते की जेव्हा दादाला राग येत होता तेव्हा दादाने वहिनींना सांगितलं होतं की तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोध. मला लवकरात लवकर तिचं लग्न करायचं आहे. मला वाटत नाही वडिलांच्या मृत्यूनंतर तिने आपल्या वैवाहिक जीवनात विष कालवावं असं मला वाटत नाही. पण प्रत्यक्षात त्यांनी माझे संपूर्ण आयुष्यच खराब केले. जेव्हा मी माझ्या पतीला त्यांच्या आईबद्दल सांगायचे तेव्हा माझे पती म्हणायचे की माझी आई काही चुकीचं बोलतच नाहीये. जर तू माझ्या व्यवसायासाठी तुझ्या भावाकडून काही पैसे घेतलेस तर त्यात काही चूक नाही. तो तुझा हक्क आहे. तू त्या लोकांकडून पैसे मागत आहेस कारण त्यांनी तुला हुंडाही दिला नाही. माझ्या पतीला मी म्हणाले, तुम्ही काय बोलत आहात? मी त्यांच्याकडे पैसे मागायला जावं हे चांगलं दिसणार नाही. तो म्हणू लागला की ही तुम्हा मुलींची अडचण आहे. तू माझ्या आईला पाहिले नाही. तिने माझ्या वडिलांसाठी किती त्याग केला आणि माझ्या व्यवसायासाठी तू तुझ्या भावाकडे पैसे पण मागू शकत नाहीस. या गोष्टीचा माझ्या पतीला राग येऊ लागला. अशीच बरीच वर्ष निघून गेली होती आणि मग माझ्या सासूबाईंनी तिच्या धाकट्या मुलाचे लग्न ठरवले होते आणि माझ्या सासूबाईंनी त्या मुलाच्या कुटुंबियांना सांगितले होते की त्यांची मोठी सून देखील खूप श्रीमंत कुटुंबातील आहे. त्यांनी त्या लोकांना जास्तीचं वाढवून सांगितलं होतं. माझ्या दिरालाही ती मुलगी खूप आवडली होती. घरात खूप हुंडा आणण्याची माझ्या सासूची इच्छा होती.
माझी सासू रात्रंदिवस मला टोमणे मारायची, परंतु माझे पती माझ्याशी काही बोलायचे नाही आणि ते माझ्यापासून लांब राहत असे. या घरात माझी स्थिती एका मोलकरणीसारखी झाली होती. मी नेहमी माझ्या नशिबावर रडत असे. नंतर एके दिवशी मी वैतागून माझ्या भावाकडे माझ्या नवऱ्याच्या व्यवसायासाठी पैसे मागायला गेले. मी तिथे गेल्यावर वहिनीचे वागणे माझ्याशी अजिबात चांगले नव्हते, पण नंतर मी वहिनीकडे दुर्लक्ष केलं आणि दादाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या दादाला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा माझा दादा म्हणाला, माफ कर अर्चना, मी तुला पैसे देऊ शकत नाही, कारण तुझी सासू खूप वाईट बाई आहे. जर मी तुला आज पैसे दिले तर तुझ्या सासूला प्रोत्साहन मिळेल. ती प्रत्येक वेळी पैसे घेण्यासाठी तुला इकडे पाठवेल. तू त्यांना त्यांच्या मुलाला कष्ट करायला सांग, म्हणजे मेहनतीने तो आपला व्यवसाय स्थापित करू शकेल. आवश्यक नाही की आम्ही त्याला पैसे दिले तरच तो आपला व्यवसाय सुरू करू शकेल. मी माझ्या भावाला म्हणाले, तुम्ही लोकांनी माझे लग्न करताना याचा विचार करायला हवा होता. तुम्ही माझं लग्न अशा घरात केलं आहे ज्या कुटुंबात सर्व लोक लोभी आहेत. मी म्हणाले, नाही दादा, तुम्ही आणि वहिनीने माझ्याकडून कोणत्या जन्माचा बदला घेतला आहे कोणास ठाऊक. बाबा आता हयात असते तर त्यांनी हे कधीही होऊ दिले नसते. मी रागाने तिथून उठले, कारण मला माझ्या भावाकडून आता काहीच अपेक्षा उरल्या नाही आणि मी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी मी त्या लोकांकडे कधीही मदत मागायला येणार नाही. मी अपमानित होऊन घरी आल्यावर माझ्या सासूबाईंनी मला विचारलं, काय झालं, पैसे का आणले नाहीत? माझा लटकलेला चेहरा आणि रिकामे हात पाहून ती मला म्हणाली, तू लक्षात ठेव, तुला या घरातून बाहेर काढायला मला जास्त वेळ लागणार नाही. मी गप्प राहिले, कारण मला जास्त काही करता येत नव्हतं. सर्वांचे वागणे माझ्याशी खूप वाईट होते. घरात माझ्या दिराच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती, त्यामुळे घरातील काम खूप वाढले होते आणि माझ्या सासूबाईंनी माझ्यावर सर्व कामाचा भार टाकला होता. नंतर माझ्या दिराचं लग्न झालं आणि माझ्या जावेने तिच्या आईवडिलांच्या घरून खूप हुंडा आणला होता. आता माझा या घरात जास्त अपमान होत होता आणि नंतर पाहता पाहता माझ्या लग्नाला 10 वर्ष उलटून गेली. माझ्या आयुष्यातील समस्या तशाच राहिल्या, कारण माझ्या सासूने माझ्या जावेला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली होती. माझा दीर पण सतत त्याच्या पत्नीच्या पल्लूला जखडून बसत होता. जेवढे माझ्या पतीने माझ्यावर प्रेम केले नाही तेवढे प्रेम माझा दीर माझ्या जावेवर करत होता. आज मला कळलं होतं की पैशाचे महत्त्व किती आहे आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत तो या जगात सुखी आहे. माझ्या सासूबाई आणि जाऊ दिवसभर घरी आराम करत एकमेकींशी मस्करी करायच्या आणि मी मोलकरणीप्रमाणे एवढ्या गरमीत कितीतरी वेळा घराच्या स्वच्छता करत होते, तर कधी झाडू भांडे स्वच्छ करून घ्यायचे. या लोकांनाही अंथरुणावरच जेवण पाहिजे असायचं. माझ्या पतीला पाहून माझ्या प्रेमाची तळमळ मला वाटायची, कारण जेव्हा ते घरी असायचे तेव्हा ते माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. हे सर्व लोक म्हणायचे की मी माझ्या दादाकडून माझ्या पतीच्या व्यवसायासाठी पैसे आणले तर हे लोक मला घरात महत्त्व देऊ लागतील. पण आता इतक्या वर्षानंतर या लोकांनाही कळले की त्यांना पैसे देणारं कोणी नाही. पैसे मागितल्यावर हे लोक गप्प बसले होते, पण त्यांनी आपले वागणे बदलले नव्हते. मला माझ्या दादापुढे नतमस्तक व्हायचे नव्हते. जेव्हापासून माझी जाऊ या घरात आली होती तेव्हापासून माझ्या जावेने जे काही सांगितले तेच या घरात झालं. माझी जाऊ मला खूप विचित्र गोष्टी सांगायची. मी नात्यात तिच्यापेक्षा मोठी आहे, पण तिने जास्त हुंडा आणल्यामुळे ती या घरची मालकीण झाली होती. सासूला पण ती रागात बोलायची, पण माझ्या सासूबाईंना काही हरकत नव्हती. परंतु माझ्या सासूबाई माझ्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टीवरून मला खूप काही ऐकवत होत्या. एके दिवशी माझ्या जावेने तिच्या आईवडिलांना घरी जेवायला बोलावलं होतं आणि माझ्या सासू आणि जावेने मला पाहुण्यांसाठी छान जेवण बनवायला सांगितलं होतं. रात्री मी त्यांच्यासाठी जेवणही बनवलं होतं. रात्री जेव्हा सर्वजण जेवण करत होते तेव्हा माझ्या जावेच्या आईने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाली, बेटा, तुझ्या जावेलाही सांग, तिने पण आपल्यासोबत बसून जेवावं. माझ्या जावेने तिच्या आईला तोंडावरच सांगितलं की ती माझी जाऊ नाही, तर ती या घरची मोलकरीण आहे. हे ऐकून तिच्या आईला अचानक धक्का बसला. तेव्हा तिने स्पष्टीकरण दिले आणि म्हणाली, आई, ती इथे रिकाम्या हाताने आली आहे, हे तुला माहीत नाही का? म्हणूनच या घरात तिची स्थिती सुनेसारखी नसून मोलकरणीसारखी आहे. हे ऐकून माझी सासू आणि जाऊ जोरजोरात हसायला लागल्या. त्या लोकांसमोर माझी खूप इन्सल्ट झाली होती. त्या दिवशी मला खूप वाईट वाटत होतं आणि मी वाईट प्रकारे खूप रडत होते.
माझ्या लग्नाला हळूहळू 10 वर्ष पूर्ण होत आले होते. मला लग्नानंतर अजून मूलबाळ झालं नाही, कारण माझ्या पतीने मला वेळच दिला नाही. माझ्या जावेला पण एक सुंदर बहीण होती. ती आमच्या घरी जास्त यायला लागली होती हे माझ्या लक्षात आलं होतं आणि तिने माझ्या पतीवर दबाव आणायलाही सुरुवात केली होती. मला हे सर्व काही आवडले नाही. मी माझ्या सासूला तिच्याबद्दल सांगायला सुरुवात केली होती. मला माझी सासू म्हणाली, तू तर माझ्या मुलासाठी काहीच केलेलं नाही. जर मी लहान सुनेच्या बहिणीला तुझ्या जागी माझ्या घरची मोठी सून बनवून या घरात आणले तर मला खूप फायदा होईल आणि माझ्या मुलाचाही. यावर काही आक्षेप नाही. माझ्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून मी थक्क झाले होते. अखेर या घरात राहून मी 10 वर्ष काढली होती. आता माझा नवरा मला सोडून गेला तर मी कुठे जाणार? मी माझ्या सासूला म्हणाले, तुम्ही असं काही करू शकत नाही. मी या विषयावर माझ्या सासूशी वाद घालत होते तेव्हा अचानक माझी जाऊ आमच्यामध्ये आली आणि तिने विचारलं, काय झालं? तुम्ही का वाद घालतात? मी गप्प राहिले होते, पण माझ्या तोंडावर माझी सासू म्हणाली, काही नाही सुनबाई, मी तिला आपल्या घरातून निघून जाण्यास सांगत आहे, कारण मला माझ्या मोठ्या मुलासाठी एक मुलगी सापडली आहे. माझी जाऊ म्हणू लागली, ठीक आहे आई, तुम्ही कृपया मला सांगा, तुम्ही दादांसाठी कोणती मुलगी पाहिली आहे, कारण पुढच्या वेळी त्यांच्यासाठी मुलगी आपण या घरात आणूया. श्रीमंत कुटुंबातील मुलगी आणा, जी प्रतिष्ठित कुटुंबातून आलेली असेल. माझी सासू म्हणू लागली, अगं सुनबाई, तुझी धाकटी बहीण तुझी जाऊ व्हावी असे माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून अचानक माझ्या जावेच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ती म्हणत होती, तुम्ही हे बरोबर बोलत आहात. अशा प्रकारे आम्ही दोघी बहिणी मिळून या घरावर राज्य करू आणि तुम्ही काही काळजी करू नका. मी माझ्या वडिलांना त्यांच्या नात्याबद्दल सांगेल आणि ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी माझ्या पतीला व्यवसायात मदत केली आहे त्याचप्रमाणे माझ्या भाऊजींनाही ते व्यवसायात नक्कीच मदत करतील. अशा प्रकारे माझ्या भाऊजींना पण कितीतरी व्यवसाय करता येतील. खरंच तुमचे कुटुंब एक प्रतिष्ठित कुटुंब होईल आणि हिच्यासारख्या वाईट मुलीला तुम्ही आत्ताच्या आत्ता घरातून हकलवून द्या. मी माझ्या जावेला म्हणाले, तू माझ्यासोबत कोणते शब्द वापरत आहेस? तुला समजत आहे का? माझी जाऊ माझ्याजवळ आली आणि माझ्याकडे बघून ती म्हणाली, हो, मी तुझ्यावर यापेक्षा वाईट शब्द वापरू शकते. मग तू काय करणार आहेस? मी माझ्या जावेला म्हणाले की जरा जपून बोल. तेव्हा ती म्हणाली, तुझ्यासारख्या मतलबी मुलीशी आम्ही असंच बोलतो. मला माहीत नाही की तू कोणत्या प्रकारच्या पापाची घाण आहेस. माझ्या जावेने असे म्हटल्यावर मी तिच्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली आणि रागाने मी माझ्या खोलीत निघून गेले. माझी जाऊ रागाने ओरडू लागली आणि म्हणाली की मी माझ्यावर मारलेल्या या चापटेचा बदला नक्कीच तुझ्याकडून घेईल आणि तुला या घरातून मी हाकलूनच देईल. बघ, मी माझ्या बहिणीचं तुझ्या डोळ्यासमोर तुझ्याच पतीशी लग्न करून देईन. माझ्या सासूबाईंना पण माझ्यावर खूप राग आला होता आणि आज त्यांनी ठरवलं होतं की त्या माझ्याबद्दल माझ्या पतीकडे तक्रार करतील. मी खोलीत आले आणि माझ्या नशिबावर खूप रडत होते. आज मला माझ्या आयुष्याबद्दल खूप वाईट वाटले. काय करावे मला काही समजत नव्हते. मी रडत रडत झोपी गेले. रात्री माझे पती खोलीत आले आणि माझ्यावर ओरडायला लागले. मी घाबरून उठून बसले. मला माहीत होतं की आज हे सर्व काही होणारच होतं आणि सर्व काही घडणारच होतं, कारण माझ्या जावेने माझ्या पतीला माझ्याविरुद्ध भडकवलं होतं. माझे पती माझ्यावर खूप रागवले होते. ते म्हणाले, तू सोनमवर हात का उचलला आहेस? तुला माहीत नाही का, ती श्रीमंत बापाची मुलगी आहे, त्यामुळे तुला अटकही होऊ शकते. मी माझ्या पतीला याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, कारण अनेक वर्षांपूर्वी माझ्या बहिणीच्या हाताने चापट खाऊन मी स्वतःलाच दोष दिला होता. तरीही आज मी माझ्या जावेवर हात उचलला होता. मी गप्प राहिले. माझे पती मला जे काही म्हणत राहिले ते मी गप्प बसून ऐकत राहिले आणि रडत राहिले, कारण तसे करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून मी रडत राहिले. आता तर माझी जाऊ आणि माझी सासूबाई माझ्या जास्तच मागे लागल्या होत्या. त्या लोकांनी माझे प्रत्येक मिनिटासाठी घरात राहणे कठीण केले होते. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती, जेव्हा मी या सर्व लोकांसाठी चहा बनवत असताना अचानक दारावरची बेल वाजली. मी दार उघडण्यासाठी गेले.
दारात एक डिलेव्हरी बॉय उभा होता आणि तो माझ्या जावेचं नाव मला विचारत होता. म्हणत होता, त्यांच्या नावाने पार्सल आलं आहे. मी माझ्या जावेला डिलेव्हरी बॉयबद्दल सांगितलं तेव्हा ती पार्सल घेण्यासाठी आली होती. परंतु तिने मला दारातून आत पाठवलं होतं. मला सांगितलं की जा, तुझं काम कर. इतका वेळ इकडे का थांबत आहेस? मी तिथून निघून गेले होते आणि माझ्या कामात मी व्यस्त झाले होते. मला माहीत नव्हतं माझ्या जावेने काय मागवलं होतं ते मला कळलंच नाही. माझी जाऊ माझ्या पतीला वारंवार माझ्या विरोधात भडकवत होती आणि त्यांना लालच पण देत होती. जर तुम्ही अर्चनाला सोडलं तर मी तुमचं लग्न माझ्या धाकट्या बहिणीशी करून देईन. पण माझ्या पतीच्या मनात अजूनही माझ्याबद्दल फारसे प्रेम नव्हते, पण त्यांचे थोडे दयाळू हृदय नक्कीच होते. म्हणूनच त्यांच्या कामातून फ्री होऊन मी एकटी स्वयंपाकघरात बसून जेवायचे. काम आवरल्यानंतर जेव्हा मी जेवायला बसले तेव्हा अचानक माझ्या सासूबाईंनी मला बोलावलं. मी त्यांचं म्हणणं ऐकायला गेले तेव्हा सासूबाईने मला त्यांचं औषध मागवलं होतं. मी पुन्हा किचनमध्ये आले तेव्हा मी हे पाहून थक्क झाले. माझी जाऊ स्वयंपाकघरातून बाहेर येत होती. आज स्वयंपाकघरात तिला पाहून मला धक्काच बसला होता, कारण ती जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून तिने स्वयंपाकघरात पाऊलही टाकलं नव्हतं. तिला जे हवं होतं ते मी बेडवर बसून तिला द्यायचे. ती किचनमध्ये का आली हेच मला कळत नाही. त्यानंतर ती माझ्याकडे रागात बघत तिथून बाहेर पडली. नंतर मी जेवण करण्यासाठी बसले, पण भांडी धुत असताना अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मला खूप भीती वाटली. मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. हे सगळं माझ्यासोबत काय होतंय ते मला समजत नव्हतं. मी खूप घाबरले होते, कारण माझ्या हृदयातून मला उलट्या होत होत्या असं मला वाटलं होतं. पण मला उलट्या होत नव्हत्या. मला अशक्तपणा जाणवू लागला आणि डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधारच होता. मी बेशुद्ध पडले, जमिनीवर पडले. मग मला काय झाले ते मला कळलेच नाही आणि मला हे लोक कधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, कारण जेव्हा मी माझे डोळे उघडले आणि पाहिलं तेव्हा माझ्याजवळ कुणीही नव्हतं. मी हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते. मी किंचाळू लागले तेव्हा एक नर्स आली आणि तिने मला शांत राहण्यास सांगितले. ती म्हणाली, तुम्ही झोपून राहा. मी म्हणाले, मी कुठे आहे आणि मला इथे कोणी आणलं? माझं म्हणणं ऐकून नर्स म्हणाली, शांत राहा, मी लगेच डॉक्टरांना बोलावते. तुमची तब्येत ठीक नाही. काही वेळाने डॉक्टर आल्यावर त्यांनी मला तपासले आणि त्यांनी माझ्याकडे खूप लक्ष देऊन विचारलं, तुम्ही मला ओळखलं का? मी म्हणाले, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखलं नाही, पण मला सांगा, मला इथे कोणी आणलं आहे आणि माझ्यासोबत नेमकं काय झालं आहे? मला तपासताना डॉक्टर म्हणू लागले की खरं तर तुला विषबाधा झाली होती. तुम्ही जीवन मरणाची लढाई लढून आज तू इथे डोळे उघडून पाहत आहेस. डॉक्टरांचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले होते. जेव्हा मी पूर्ण शुद्धीवर आले होते तेव्हा डॉक्टर म्हणाली की मी तुमच्या आरोपीला तुरुंगात पाठवण्याची पूर्ण तयारी केली आहे. पोलीस फक्त तुमच्या शुद्धीत येण्याची वाट पाहत आहेत. आता तू शुद्धीत आहेस. मी काही वेळात पोलिसांना फोन करेन. काही वेळात तुझे आरोपी तुरुंगात असतील. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. मी म्हणाले, कसल्या गोष्टी बोलताय तुम्ही डॉक्टर? मला कोणी विष नाही दिलं. तेव्हा ती डॉक्टर म्हणाली, दीदी, तुम्ही गेल्या 3 दिवसापासून इथे बेशुद्ध आहात. जेव्हा तुझ्या पती तुला इथे घेऊन आला होता तेव्हा तुझ्या अंगात विष आढळून आले. माणूस विष स्वतः खातो तेव्हा तो आत्महत्या करतो किंवा कोणी त्याला जबरदस्तीने खाऊ घालत असेल तर तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही पोलिसांना कळवले आणि पोलिसांनीही तुमच्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण पुराव्यांशिवाय आणि साक्षीदारांशिवाय पोलीस तुमच्या आरोपीला अटक करू शकले नाहीत. त्यामुळेच मी तुमच्या आरोपीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी ठाम होते, तुमच्या आरोपींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच मी तुझ्या सासरच्या लोकांना सांगितले की तुमच्या शरीरात विष आढळले आहे आणि ते असे विष आहे जे आपल्या देशात उपलब्ध नाही. ते विष दुसऱ्या देशातून आणले आहे आणि ज्याने तुम्हाला हे विष दिले आहे त्या व्यक्तीला हे चांगलेच माहीत आहे की हे विष किती प्रमाणात द्यावं आणि त्याच प्रमाणात दिल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो. तू इथे आलीस तेव्हा तुझी अवस्था खूप वाईट होती. तुला वाचवण्याचा सर्वतोपरी मी प्रयत्न केला आणि पोलिसांना आश्वासन दिलं, मी तुला वाचवेलच. पण मी पाहिलं होतं की तुमच्या घरची एक बाई स्वतःलाच तुमची जाऊ म्हणून घेत होती. ती सतत तुमची स्थिती तपासण्यासाठी पुन्हा पुन्हा इथे येत होती आणि खूप काळजीत दिसत होती.
बाकीच्या घरच्यांना असा त्रास होत नव्हता. सर्वजण शांत बसले होते. तुझ्या पतीशी सुद्धा तुझ्याशी काही संबंध नव्हता. त्याने तुला इथे ॲडमिट करून तो स्वतः इथून निघून गेला. तर पोलीस आल्यावर त्यांना सांगण्यात आले की डॉक्टर तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही शुद्धीवर येताच तुमचं बयान घेतलं जाईल. तुझ्या म्हणण्यानुसार समजेल तुला विष कोणी दिलं होतं. मी म्हणाले, परंतु मला समजलं नाही की मला विष कोणी दिलं. हो, पण जेवण केल्यानंतर मला चक्कर येऊ लागली आणि मी बेशुद्ध पडले हे नक्की आठवतं. माझं म्हणणं ऐकून डॉक्टर म्हणाले, पण मला माहीत आहे की तुम्हाला विष कोणी दिलं आणि तुम्हाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता हे संपूर्ण प्रकरण तुमच्याच विधानावर अवलंबून आहे. जेव्हा तुमच्या घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर तुमची जाऊ माझ्याजवळ आली तेव्हा मला समजले की नक्कीच काही कामासाठी माझ्याकडे आली असावी. म्हणून मी तिच्याशी बोलण्याची पूर्ण तयारी केली होती. तिने मला 10 लाख रुपये दिले आणि त्याहून अधिक पैसे माझ्यासमोर ती ठेवत म्हणाली, डॉक्टर काहीही करा, माझ्या जावेला कोणत्याही प्रकारे वाचवू नका. तिची हत्या करून हे प्रकरण बंद करण्यात यावं. अर्चनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं तुम्ही पोलिसांना सांगा. अशा प्रकारे हे प्रकरण संपेल आणि आमच्या दोघीत काय चालले आहे हे कुणालाही तुम्ही सांगू नका. हे पैसे ठेवा आणि तुमचं तोंड बंद करा. हे सांगितल्यावर मी म्हणाले, तुम्ही पेशंटला मारण्याचा प्रयत्न केला होता का? हे ऐकून अगोदर ती लाजली आणि नंतर म्हणाली, हो, मला तिला विष द्यायचं नव्हतं, पण मी तिची फसवणूक करून तिला विष दिलं आहे. मी म्हणाले की कोणी फसवून कोणाला विष का देऊ शकतो? तर नंतर तिने मला सांगितलं, मला माझ्या जावेला मारायचं आहे आणि माझ्या लहान बहिणीचे लग्न माझ्या दीराशी करायचं आहे, जेणेकरून आम्ही दोघी बहिणी या घरावर राज्य करू शकू. आणि असं पण माझ्या जावेला घरात कोणी पसंत करत नाही. माझे दीर तिला घटस्फोट द्यायला तयार नव्हते. म्हणून मी तसा प्लॅन केला आणि मी तिला विष पाजलं होतं. पण मी तिला म्हणाले की तू काही काळजी करू नकोस. तुझी जाऊ लवकरच हे जग सोडून जाणार आहे आणि ही केस बंद होईल. मी तिला धीर दिला, पण तिला पकडण्यासाठी मी पूर्ण तयारी केली होती. कारण मी माझा फोन रेकॉर्डर चालू केला होता आणि आमचे संभाषण माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड झाले होते. पोलिसांना मी अगोदर ते रेकॉर्डिंग दिलं. पोलिसांना तुमचं बयान घ्यायचं आहे. ते घेण्यापूर्वी पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. कारण विष तुम्हाला जबरदस्तीने नाही तर जेवणात मिक्स करून देण्यात आलं होतं, ज्याची तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल. डॉक्टरचं म्हणणं ऐकून मला धक्काच बसला की माझी जाऊ एवढी खाली पडू शकते. तिने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. ती डॉक्टर खूप चांगली होती. तिने मला वाचवले. नंतर मी माझ्या मेंदूवर जोर दिला तेव्हा मला आठवलं, त्या दिवशी माझी वहिनी माझ्या जेवणात विष मिसळायला स्वयंपाकघरात गेली होती. मी हात जोडून डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर तुमचे खूप खूप आभार. नाहीतर मला कळले पण नसते आणि या लोकांनी मला या जगातून दूर पाठवले असते. या जगात किती विकृत लोक राहतात जे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे जीवन धोक्यात टाकतात. मी पुन्हा पुन्हा डॉक्टरांचे आभार मानत होते. डॉक्टर म्हणत होती, तुम्ही सतत माझे आभार व्यक्त करू नका. त्या म्हणाल्या, तू मला ओळखलं नाहीस का? मी तर तू केलेल्या उपकारांची परतफेड करायला आले आहे. तिचे म्हणणे ऐकून मी अचानक चकित झाले. मी म्हणाले, तुम्ही काय बोलत आहात डॉक्टर? तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मला नाही ओळखलं, पण मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ओळखलं होतं. जेव्हा तुमच्या पतीने तुम्हाला इथे आणलं तेव्हाच मी तुम्हाला ओळखलं. तुम्हाला आठवतंय का? तुम्ही 10 वर्षांपूर्वी रस्त्यात एका मुलीला जेवायला दिलं होतं. ती मुलगी जी तिच्या सावत्र आईला कंटाळली होती. ती रस्त्यात भुकेने बसून खूप रडायची. जिला तुम्ही नोकरीवरून येताना जेवणाचा डब्बा दिला होता. ती मुलगी दुसरी कोणी नसून मीच आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एक दिवस मी नक्कीच डॉक्टर बनेल. आणि बघा, आज 10 वर्षांनी मी एक यशस्वी डॉक्टर बनले आहे. तुम्ही मला खायला घालायच्या, मग एके दिवशी अचानक तुम्ही गायबच झाल्या. मी खूप दिवसांपासून भुकेने त्रस्त होते. पण मग मी ठरवलं होतं की मी माझं घर सोडून निघून जाईन. कारण माझे वडील दुसऱ्या शहरात गेले होते. तेव्हा तिकडेच त्यांचे निधन झाले होते आणि मला हे माहीत होतं, माझ्या वडिलांव्यतिरिक्त माझं या जगात कोणीच नव्हतं. माझी सावत्र आई माझे वडील असतानाच मला समजून घेत नव्हती. ते नसताना ती माझी काय अवस्था करेल? म्हणूनच मी माझ्या घरातून पळून आले आणि माझी भेट एका अशा व्यक्तीसोबत झाली ज्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. जेव्हा मी रडत रडत घरातून निघाले तेव्हा माझा एका कारसमोर अपघात झाला आणि मी वाईटरित्या जखमी झाले होते.
ती अशा जोडप्याची गाडी होती ज्यांना मूलबाळ नव्हते. त्यांनी माझ्यावर खूप वेळ उपचार केले. खूप दिवस मी हॉस्पिटलमध्येच राहिले. जेव्हा मी शुद्धीमध्ये आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यांच्यामुळे माझा अपघात झाला होता. त्यांनी माझी माफी मागितली आणि मला विचारलं की तू कुठून आहेस? आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो. मी त्यांना माझी संपूर्ण गोष्ट सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, आता आम्ही तुला तुझ्या सावत्र आईकडे सोपवणार नाही, त्यापेक्षा आम्ही तुला वाढवू. त्यांनी मला शिक्षण देऊन माझे स्वप्न पूर्ण केले आणि आज मी तुमच्यासमोर डॉक्टर बनून हजर आहे. तुम्हाला पाहून मी ठरवलं होतं की मी तुमच्या आरोपीला शिक्षा देणारच. आता मी पोलिसांना कॉल करत आहे. तुम्ही पोलिसांना सर्व काही सांगा, कारण तुमचे सासरचे लोक चांगले नाहीत आणि तुझ्या जावेनेच तुला मारण्याचा प्रयत्नही केला आहे. तिचं बोलणं ऐकून आज मला जाणवलं की माणूस जर कोणाचं चांगलं करतो तर त्याला ते नक्कीच परत मिळतं. आणि आज मला या मुलीची मदत मिळाली, जी तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने डॉक्टर बनून माझ्यासमोर उभी होती. तिने माझ्यावर उपचार करून माझे प्राण वाचवले होते. याशिवाय तिने माझ्या आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून अतोनात प्रयत्नही केले होते. मी तिला सांगितलं होतं, तू पोलिसांना बोलाव, मी त्यांना जबाब द्यायला तयार आहे. डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं होतं. पोलिसांजवळ पुरावे अगोदरच होते. माझ्या जबानीनंतर हे सिद्ध झालं होतं की मला माझ्या जावेने विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारे माझ्या जावेला पोलिसांनी अटक केली होती. परंतु मी माझ्या सासरच्या मंडळींना माफ केलं नव्हतं. त्या लोकांनी 10 वर्ष माझ्या आयुष्याला नरक बनवलं होतं. माझ्यावर झालेल्या प्रत्येक अत्याचाराबद्दल मी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी बाकीच्या लोकांनाही हुंड्याच्या छळाच्या आरोपाखाली अटक केली होती. माझे पती आणि माझ्या सासूबाई माझ्याकडे हात जोडून माफी मागत होते, पण मी त्यांना माफ केलं नव्हतं, कारण त्या लोकांनी मला आयुष्यभर खूप त्रास दिला आहे. जेव्हा पोलीस माझ्या जावेकडून पूर्ण सत्य उघड करणार होते तेव्हा माझ्या जावेनेही त्यांना सांगितलं होतं की तिला हे विष परदेशात राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीकडून मिळालं होतं. तेव्हा मला समजलं की त्या दिवशी डिलेव्हरी बॉयने तेच विष आणलं होतं. अशा प्रकारे माझ्या सर्व आरोपींना शिक्षा झाली आणि आज मला कळले की जे इतरांचं वाईट करतात त्यांच्यासोबतही एक ना एक दिवस नक्कीच वाईट घडतं आणि जे इतरांचं चांगलं करतात त्यांनाही त्यांच्या चांगुलपणाची शिदोरी नक्कीच मिळते. ज्याप्रमाणे मला माझ्या चांगुलपणाचा शोध डॉक्टरांच्या रूपात सापडला. डॉक्टरांची मी आजही ऋणी आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर काही दिवस मी डॉक्टरांकडे राहिले, कारण तिने मला तिच्यासोबत घरी नेले होते. पण काही दिवसांनी मी माझ्यासाठी भाड्याचं घर घेतलं होतं. नंतर एके दिवशी मला माझ्या वडिलांचे जुने मित्र भेटले. मी त्यांना भेटले, जे माझ्या वडिलांचे कौटुंबिक वकील होते. त्यांनी मला पाहताच ओळखले आणि म्हणाले, अर्चना बेटा, मी तुला खूप वर्षांनी शोधत आहे. तू मला आज भेटली आहेस. त्यांनी मला अशी बातमी सांगितली जी ऐकून मला धक्का बसला. ते मला त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर त्यांनी मला माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्या नावावर केलेल्या मालमत्तेची कागदपत्र दिली. त्या कागदपत्रांनुसार वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची अर्धी प्रॉपर्टी दादाच्या नावावर, अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती. दादांना ही गोष्ट माहीत होती, त्यामुळेच त्यांनी वहिनीसोबत मिळून घाईघाईत माझं लग्न करून दिलं. मी अशा कुटुंबात लग्न केलं ज्या कुटुंबात मला कोणाचंही सत्य माहीत नव्हतं आणि मी माझ्याच विश्वात व्यस्त राहावं. पण वकील काकांनी माझ्या वडिलांशी असलेली मैत्री इतकी प्रामाणिकपणे निभावली होती की त्यांनी माझ्या मालमत्तेची कागदपत्र माझ्या दादाला दिली नाहीत. त्यांचं असंच म्हणणं होतं की ते माझ्या हातात प्रॉपर्टीचे कागद सोपवतील. आज मी वकील काकांना भेटले तेव्हा त्यांनी माझा विश्वास परत केला आणि माझ्या वडिलांनी दिलेली ही मालमत्ता माझ्या एकटेपणात खूप उपयोगी पडली. आता मी माझं आयुष्य कोणाच्याही आधाराने जगत नाही. मी तर माझ्या वडिलांनी दिलेल्या संपत्तीतून नवीन शाळा बांधली आहे आणि आता मी माझे जीवन माझ्या मर्जीप्रमाणे जगत आहे. आता मी कोणावरही अवलंबून नाही ना मला पुन्हा लग्न करायचं आहे, कारण मला आता कळलं आहे चांगले सासरचे लोकही नशीबवान लोकांनाच मिळतात. आता मी चांगलं कमवत आहे आणि माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे मी जगत आहे. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.